राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील एक शांत गाव गोहाना या गावी साध्या लोकांची राहणीमानही साधी होते. कुणी शेतात काम करत होते तर कुणी व्यवसाय करत होते. गावाच्या कडेला एक छोटंसं घर होतं. तेथे अनुपम सिंग यादव आणि त्याची बायको पूनम हे दोघे राहत होते. अनुप सिंग यादव शेतकरी होता. शेती आणि शेतीपूरक कामावरच त्याचा उदरनिर्वाह चालत होता. त्याची बायको पूनम 55 वर्षाची होती. ती दिवसभर घरचे काम करण्यात रमून जात होती. तसेच नवऱ्याला शेती कामात ती मदत करत असायची. त्यांच्या लग्नाला आता 40 वर्षे होऊन गेली होती. सारे काही सुरळीत चालले होते, पण 50शी पार पूनमच्या मनात अजूनही वासनेची आग दगदगत होती. तिचा नवरा आता 60 वर्षाचा झाला होता. तो तिला बिनकामाचा वाटू लागला होता. तिला कुणीतरी तरुण आपल्या आयुष्यात असावा आणि त्याने भरभरून सुख द्यावे असे वाटत होते. पण या वयात तिच्याकडे वासनेच्या नजरेने कोण पाहणार? अलीकडचा काळ खूपच बिघडत चालला आहे. वृद्ध महिलांवरही विकारी नजर ठेवणारे नराधम समाजात वावरताना दिसतात. त्यातच पूनमसारखी वासनानंद बाई असेल तर विचारायची सोयच नाही. तिच्या आयुष्यात आता कृष्णकुमार जाट वय 31 हा तरुण आला होता आणि तिचे आयुष्यच बदलून गेले होते. कृष्णकुमार गोहाना गावात एका टँकरवर काम करत होता. त्याला गावातील घरांमध्ये पाणी पुरवण्याचे काम दिले होते. पूनमचा कृष्णकुमारशी कामानिमित्ताने संपर्क झाला. दोघांची ओळख झाली होती. दोघे काही ना काही कामानिमित्त बोलत असायचे. पण या बोलण्यातून त्याच्या मनात काहीतरी वेगळे आहे हे तिच्या लक्षात आले. तो तर्नाबांड होता, मजबूत देहाचा होता. त्याची नजर तिच्या परिपक्व देहावरून फिरू लागली होती. त्याच्या नजरेतील वासना तिने ओळखली आणि तिच्या मनातील कामाग्नी भडकला. आता ती त्याच्याशी वारंवार बोलू लागली. तो वेळ मिळेल तेव्हा तिच्या घरी येऊ लागला. ती त्याला आपुलकीने घरात घेऊन बोलत बसू लागली. चहा पाणी करू लागली. ओळख मानता मानता दोघे एकमेकात कधी गुंतले हे समजलेच नाही. आपल्यापेक्षा तब्बल 24 ते 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या पूनमशी कृष्णा लगट करू लागला होता. कुणी नसताना तिच्याशी चाळे करू लागला. तीही त्याला साथ देऊ लागली. तसा तो पिसाळला. संधी साधून त्याने तिच्यावर झडप घातली. ती शिकार होण्यास जणू तयारच होती. तीही त्याला भिडली. मग वासनेचे वादळ आले. नाते, वय, नीतिनियम गुंडाळून ठेवून ते समागमात रंगून गेले. त्याच्या बलदंड देहाखाली तिचे ते वृद्ध शरीर चांगलेच रगडून निघाले. ती तृप्त झाली, पण तिचा कामाग्नी शांत होण्याऐवजी दिवसेंदिवस जास्तच भडकू लागला. तो तिला नेहमीच जवळ असावा असे वाटू लागले. त्याच्याशिवाय तिला चैन पडत नव्हती. साहजिकच तिला म्हातारा नवरा आता नकोसा झाला होता. पण आता करायचे तरी काय? अनुप सिंग गावातून बाहेर असला की कृष्णकुमार त्याच्या घरी येत असायचा. ही गोष्ट आता काही दिवसानंतर अनुप सिंगच्या कानावर गेली. पण त्याला वाटले नाही की या वयात त्याची बायको असे काही चाळे करत असेल. पण अलीकडे तो जवळपास 2 महिन्यांपासून घरीच होता. तेव्हा मात्र त्याच्या नजरेत सारा प्रकार येऊ लागला. कारण कृष्णा आला की पूनमच्या वागण्यात बदल होत होता. कधी कधी ती घरातून बाहेर जात असायची आणि काही वेळाने परत येत असायची. त्यावेळी बहुतेकदा कृष्णकुमार तिला घेऊन जायचा आणि आणून सोडायचा असे काम करायचा. हे पाहून नवऱ्याने पूनमला विचारले, तुम्ही दोघं काय करताय? तुमच्या संबंधाचा मला संशय येतोय. त्यावर पूनमने तो विषय टाळला आणि असे कुठेही काही नाही असे सांगून ती निघून गेली. पण अनुप सिंगच्या मनात प्रश्न उभे राहिले होते. त्याचा संशय वाढला आणि तो आता घरातच जास्त वेळ राहू लागला. त्याची नजर पूनमवर होती. तो तिला एकटीला कुठे सोडत नव्हता. त्यामुळे पूनम आणि कृष्णकुमार यांच्या भेटीगाठी कमी झाल्या. त्यांना शरीर सुख घेण्यात अडचण झाली. आपल्या सुखात अनुप सिंगचा अडथळा ठरतो आहे, त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे असा विचार ते करू लागले. काही करून हा अडसर बाजूला करायचा हे त्यांनी पक्के केले होते. एक दिवस 10 जूनच्या रात्री अनुप सिंग घरी पोहोचला. तो कामावरून परत आला होता. रात्रीचा काळोख वाढला होता. त्यावेळी
कृष्णकुमार घराजवळ घुटमत असलेला त्याला दिसला. याचा अर्थ तो आणि पूनम एकत्र असावे किंवा रात्री त्या दोघांचा भेटण्याचा प्लॅन असावा असा संशय अनूप सिंगला आला. त्याने कृष्णकुमारवर पाळत ठेवली. कृष्णकुमार घराजवळ एकट्याने फिरत होता. अनूप सिंगने त्याला थांबवून बोलावले. दारू पिणार का असे विचारले. तो लगेच तयार झाला. पूनमने लगेचच एक कप आणून दिला. तिने कृष्णकुमारला इशारा केला. तो ओळखायचे ते ओळखून गेला. तो अनूप सिंग सोबत दारू पीत बसला. हळूहळू दारूचा अंमल वाढत गेला आणि अनूप सिंग जिंकू लागला. त्याने कृष्णकुमारला अडखळत जाब विचारला, तू माझ्या घरी का येतो? आई समान असणाऱ्या पूनमकडे का बघतो? असे तो बरवू लागला. कृष्णकुमार या संधीची वाट पाहत बसला होता. तो त्याच्या अंगावर धावून गेला. दोघांमध्ये मारामारी सुरू झाली. पण तरुण तागड्या कृष्णकुमार याच्यासमोर अनूप सिंगचे काही चालले नाही. त्याला खाली पाडून कृष्णकुमारने बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर त्याने बाजूला पडलेला लोखंडी हातोडा उचलला आणि अनूप सिंगच्या छातीवर जोराने वार केला. एकाच फटक्यात अनूप सिंग खाली कोसळला. तरीही कृष्णकुमारचा राग शांत झाला नव्हता. त्याने पूर्ण ताकदीने आणखी एक वार केला. अनूप सिंग निश्चित पडला होता. त्याचा मृत्यू झाला होता. आपल्या हातून खून झाला हे लक्षात येताच कृष्णकुमार घाबरला. तो त्या मृतदेहाच्या बाजूलाच बसला होता. काही वेळ त्याने विचार केला. यातून सुटण्याची एक कल्पना त्याला सुचली. त्याने या खुनाला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला. अनूप सिंगचा मृतदेह उचलून रस्त्याच्या कडेला त्याने टाकला. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला. अनूप सिंग रस्त्याच्या कडेला मरून पडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रथमदर्शनी हा अपघात वाटत होता. त्याचे कुटुंबीय आक्रोश करत होते. त्याच्या परिवारातील लोकांनी त्याचा अपघातात मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले. पण एकूण परिस्थिती पाहता आणि पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर त्याचा अपघाती मृत्यू नाही तर खून झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली. दरम्यान पोलिसांच्या कानावर पूनम आणि कृष्णकुमार यांच्या संशयास्पद नात्याची माहिती पोहोचली. पोलिसांचे कॉल डिटेल घेण्याचे आणि इतर पुरावे तपासण्याचे काम सुरू झाले होते. काही वेळात पोलिसांनी पूनम आणि कृष्णकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले. दोघांकडे एकाच वेळी पण वेगवेगळी चौकशी केली. या चौकशीत दोघेही अडकले. त्यांनी सांगितले की आमच्या प्रेमात अनूप सिंग अडथळा ठरत होता म्हणून आम्ही त्याचा खून केला. हे ऐकून पोलीसही थक्क झाले. कारण त्या दोघांबद्दल माहिती मिळाली तेव्हा पोलीसही विश्वास ठेवायला तयार नव्हते. कारण त्या दोघांच्या वयात मोठा फरक होता. तरीही पूनम आणि कृष्णकुमार यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले. त्यांना रोखू पाहणाऱ्या अनूप सिंगचा त्यांनी जीव घेतला. पण त्या दोघांनाही परिणामाची जाणीव नव्हती. आता सुख राहिले बाजूलाच, दोघांनाही आता कारागृहाची हवा खावी लागणार आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.